मित्रांनो, एस.पी. मॅडम साध्या कपड्यात काही सामान खरेदी करण्यासाठी बाजारात जातात. त्या सामान खरेदी करण्यासाठी बाजारात इकडे-तिकडे फिरत होत्या, की तितक्यात अचानक दोन खोडकर भटकंती मुले तिथे येतात आणि एस.पी. मॅडमसोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न करू लागतात. सुरुवातीला एस.पी. मॅडमला वाटतं, की कदाचित चुकून त्यांचा हात लागला असेल, पण तरीही ती मुले त्यांच्या हरकती सुरूच ठेवतात. शेवटी चिडून एस.पी. मॅडम एका मुलाच्या जोरात कानाखाली वाजवतात आणि दुसऱ्या मुलालाही मारणारच की तितक्यात तो मुलगा त्यांचा हात पकडतो. यानंतर एस.पी. मॅडम एका क्षणात त्या दोघाही मुलांना जमिनीवर पटकवतात. आता समोरचं हे दृश्य पाहून बाजारात उभे असलेले प्रत्येक क्षण आश्चर्यचकित होतात की एक सामान्य दिसणारी मुलगी इतकी ताकदवान कशी असू शकते. त्याने दोन्ही मुलांना क्षणार्धात पटकावलं होतं. मित्रांनो, एस.पी. मॅडम त्यांच्या सुरक्षेशिवाय तिथे का गेल्या होत्या आणि पुढे या कथेत काय होतं जाणून घेऊया संपूर्ण घटनेमागचं सत्य या व्हिडिओच्या माध्यमातून. पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी माझी तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग कथेला सुरुवात करूया. मित्रांनो, एका छोट्याशा गावात एक मुलगी राहत होती. तिचं नाव होतं सोनिया. सोनियाच्या घरी तिचे आई वडील आणि 2 लहान भावंडे राहत होती. तिचे वडील एक खाजगी नोकरी करत होते. खाजगी नोकरी करून ते आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करत होते. सोनिया ही कुटुंबातील मोठी मुलगी होती, त्यामुळे तिचं शिक्षण देखील पूर्ण झालं होतं आणि तिने एक परीक्षा दिली होती ज्याचा निकाल काही दिवसात येणार होता. आता निकालाची वेळ येताच संपूर्ण कुटुंब या निकालाबद्दल आशावादी होतं. ते त्या निकालाची उत्कृष्टेने वाट पाहत होते. आता जेव्हा तो निकाल हाती लागतो तेव्हा त्यांच्या कुटुंबात आनंदाची लाट उसळते, कारण सोनियाने UPSC क्लिअर केली होती. सोनिया आता एक SP साहेब झाल्या होत्या. या गोष्टीचा आनंद सोनियाचे वडील संपूर्ण गावात थाटामाटात साजरा करतात आणि संपूर्ण गाव सोनियाचं कौतुक आणि अभिनंदन करत थकत नव्हतं. यानंतर सोनिया तिच्या प्रशिक्षणासाठी निघून जाते आणि तिथे राहून तिचे प्रशिक्षण सुरू ठेवते. हळूहळू असाच वेळ निघून जातो आणि सोनियाचे प्रशिक्षण देखील कालांतराने पूर्ण होतं. आता सोनियाने एका जिल्ह्याचा पदभार सांभाळला होता. सोनिया खूप मेहनती, प्रामाणिक आणि धाडसी अधिकारी होती आणि ती तिचं काम प्रामाणिकपणे करायची. जिथे ती काम करायची तिथे गुन्हा अजिबात सहन केला जात नव्हता. आता सोनिया मॅडमच्या नावाची गुंड लोकांची इतकी भीती वाटायची गुंड लोकांना की सोनिया मॅडम यांची ज्या जिल्ह्यात पोस्टिंग व्हायची तिथली सक्रिय टोळी तितके दिवस अगदी शांतच राहायची. कोणताही गुन्हा करण्यासाठी कुणीही पुढे यायची नाही. आता हळूहळू वेळ निघून जातो. सोनिया यांच्या पोस्टिंगला जवळपास 2 वर्षे उलटून गेली होती. 2 वर्षानंतर सोनियाची दुसऱ्या शहरात बदली होते आणि तिथे गेल्यावर सोनिया मेहनतीने आणि प्रामाणिकपणे त्यांचं काम करू लागतात. एक दिवस संध्याकाळी जेव्हा सोनिया मॅडम त्यांच्या घरी बसल्या होत्या तेव्हा त्यांना काही सामानाची गरज भासत होती. सोनिया मॅडम त्यांच्या ड्रायव्हरला सांगूनही ते सामान बाजारातून मागवू शकत होत्या, पण ते विचार करतात की मी स्वतःच जाऊन बाजारातून सामान घेऊन येते. त्या निमित्ताने फेरफटका मारून येते. म्हणून सोनिया वस्तू खरेदी करण्यासाठी त्यांच्या ड्रायव्हरसोबत त्यांच्या कारमध्ये बसून बाजाराकडे निघाल्या. आता जेव्हा सोनिया मॅडम मार्केटच्या बाहेर पोहोचतात तेव्हा ते त्यांच्या ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगतात आणि म्हणतात की तुम्ही ही गाडी घेऊन जा. माझं काम झालं की मी तुम्हाला कॉल करेन, मग तुम्ही मला घ्यायला या. जेव्हा सोन्याने साधे कपडे घातले होते आणि सोन्या सिक्युरिटी विना आणि ड्रायव्हर विनाच एकट्याच त्या मार्केटमध्ये खरेदी करण्यासाठी इकडे तिकडे फिरत होत्या, कारण त्यांच्यामुळे इतर लोकांना काही त्रास व्हावा असं त्यांना अजिबात वाटत नव्हतं. शिवाय त्यांना अगदी सामान्यपणे बाजारात खरेदी करायची होती. यानंतर सोन्या वस्तू विकत घेण्यासाठी इकडे तिकडे बाजारात फिरू लागतात आणि काही सामानही खरेदी करतात. पण आता त्यांना आणखीन काही सामान खरेदी करायचं होतं, त्यामुळे त्या सामान खरेदीसाठी बाजारात इकडे तिकडे फिरत होत्या. तेव्हाच अचानक एका मुलाचा हात विचित्र पद्धतीने त्यांच्या हाताला स्पर्श होतो. पण हे बघून त्यांना आधी वाटतं की कदाचित चुकून स्पर्श झाला असावा, म्हणून त्या सुरुवातीला त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात आणि पुन्हा त्याचं सामान खरेदीसाठी थोडं पुढे जातात. पण पुन्हा तोच मुलगा एकदा SP मॅडमला स्पर्श करतो. हो, पण यावर सोनिया मॅडम गप्प बसत नाही आणि त्या मुलाला त्या बदल्यात एक जोरदार थप्पड मारतात. आता त्या मुलाला मारतात त्याच्यासोबत आणखीन एक दुसरा मुलगाही होता. तो मुलगा पुढे येऊन सोनिया मॅडम यांचा हात पकडतो. सोनिया मॅडम यांचा हात धरतात सोनिया मॅडम त्या दोघांना एका क्षणात खाली जमिनीवर पटकवतात आणि आपलं संरक्षण तंत्र वापरून सोनिया मॅडम यांनी त्या दोघांनाही चांगलंच पटकावलं होतं. जेव्हा बाजारात उभे असलेले इतर लोक हे दृश्य पाहतात तेव्हा मात्र ते हैराण होतात की एक साधारण दिसणाऱ्या मुलीने असं काय केलं ज्यामुळे दोन्ही मुले खाली जमिनीवर लोळत आहेत. पण यानंतर सोनिया मॅडम आपला फोन बाहेर काढतात
आणि आपल्या टीमला कॉल करून त्यांना मार्केटमध्ये बोलवतात. आता जेव्हा तिथे एकाच वेळेस अनेक गाड्या येऊन उभ्या राहतात, तेव्हा ती वाहने पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटतं. पण त्यानंतर जेव्हा त्या लोकांना हे कळतं की ही मुलगी कोणी साधारण मुलगी नसून इथल्या SP साहेब आहेत, तेव्हा ते सगळे लोक आश्चर्यचकित होतात. कारण एक SP मॅडमना त्यांनी असं कधीच पाहिलं नव्हतं, ज्या अशा साधारण व्यक्तीप्रमाणे बाजारात वस्तू खरेदी करत असताना दिसतील. त्यानंतर SP मॅडम गर्दीला इकडे तिकडे बाजूला करत त्या दोघा मुलांना अटक करून पोलिसांसोबत बसवतात. मग SP मॅडम पोलिसांना निर्देश देतात की या दोघांनाही हात लावू नका, त्यांना आरामात घेऊन जाऊन लॉकअपमध्ये बंद करा. मी थोड्याच वेळात पोलीस स्टेशनमध्ये येऊन त्यांना भेटते. यानंतर पोलीस त्या मुलांना गाडीत बसवतात आणि तिथून पोलीस स्टेशनला घेऊन जाऊन लॉकअपमध्ये बंद करतात. इकडे SP मॅडम मार्केटमध्ये सरळ त्यांच्या घरी जातात आणि घरी गेल्यावर ते त्यांचे कपडे बदलतात आणि ड्रायव्हरला घेऊन सरळ त्या पोलीस स्टेशनच्या दिशेने जातात. तर इकडे दोन्ही मुलांना खूप टेन्शन आलं होतं की आज आपण कोणत्या मुसीबतीत फसलो आहोत. आता यातून आपली सुटका तरी कशी होईल, ते दोघेही डोक्याला हात लावून हैराण आणि परेशान होऊन बसलेले होते. तितक्यात SP मॅडम यांची गाडी तिथे पोहोचते. त्यांच्यासोबत त्यांचा बॉडीगार्ड आणि ड्रायव्हरही होता. त्या दोघा मुलांनी SP मॅडमचा रुबाब पाहिला तर त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांचे हातपाय थरथर कापत होते. त्यांच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला होता. आता SP मॅडम त्या दोघा मुलांना बाहेर काढण्यासाठी सांगतात आणि त्यांना बाहेर काढल्यानंतर त्यांची चौकशी सुरू करतात. SP मॅडम त्यांना विचारतात की तुम्ही लोक किती दिवसांपासून मुलींची छेड काढताय आणि हे सर्व करण्यामागे तुमचा हेतू काय आहे? तुम्हाला नक्की काय साध्य करायचं आहे? इकडे SP मॅडम यांचा रुबाब पाहून ते आधीच आश्चर्यचकित झाले होते. त्यानंतर ते दोघेही SP मॅडमचा पाय धरतात आणि रडून रडून त्यांची माफी मागू लागतात आणि म्हणतात की मॅडम प्लीज आम्हाला माफ करा. आमच्याकडून खूप मोठी चूक झाली आहे आणि यापुढे आम्ही अशी चूक कधीच करणार नाही. आता काही वेळ SP मॅडम विचार करतात आणि विचार करून त्या दोघांनाही सांगतात की नाही, मी तुम्हाला माफ करू शकत नाही. कारण मी कुठेही काम करते तिथे गुन्ह्याला अजिबात माफ केलं जात नाही. तुमच्यावर नक्कीच कारवाई केली जाईल. यानंतर SP मॅडम यांनी त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलिसांना सांगतात आणि त्या स्वतः त्यांच्या विरुद्ध FIR दाखल करतात. ती मुले रडतात, माफी मागतात आणि सांगत राहतात की मॅडम आम्हाला माफ करा. पण त्या त्यांना स्पष्ट सांगतात की तुम्ही केलेला गुन्हा कदापि माफ केला जाणार नाही. तुम्ही केलेल्या कृत्याची शिक्षा तुम्हाला भोगावीच लागेल. असे बोलून SP मॅडम तिथून निघून गेल्या. त्या मुलांना कोर्टात हजर केलं जातं आणि न्यायालयात सादर केल्यानंतर त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाते. त्यांना तुरुंगात टाकलं जातं. त्यानंतर काही दिवसातच ही बातमी वाऱ्यासारखी बाजारात पसरते. तेव्हा चारही बाजूंनी लोक SP मॅडमचा जय जयकार करतात आणि म्हणतात की SP मॅडम असाव्या तर अशा. आता जी खोडकर मुले कॉलेजच्या बाहेर उभी राहून मुलींची छेड काढत होती, तीही आता सावध झाली होती. आता या घटनेनंतर कोणत्याही कॉलेज किंवा मंदिराबाहेर खोडकर मुले दिसण्यास बंद झाले होते. आता त्या शहरात मुलींची छेडछाड करणे बंदच झाले होते. कारण सर्वांनाच ही भीती वाटत होती की SP मॅडम कोणत्या मुलीच्या वेशात आल्या आणि आम्हाला पकडून नेलं तर जी कारवाई त्या दोघांवर झाली होती ती आमच्यावरही होईल. आता सर्व मुली स्वतःला सुरक्षित समजू लागल्या होत्या. तर मित्रांनो, ही कथा एका महिला SP मॅडम यांची होती, ज्यांनी बाजाराच्या आत जाऊन 2 मुलांना पकडले आणि आज त्याच्या कारणासाठी शहरात त्यांचे गुणगान चौपट झाले होते. तुम्ही काय सांगाल सोनिया मॅडमबद्दल, त्या खोडकर मुलाबद्दल? तुमचं मत काहीही असो, कृपया कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. कथा आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत पुन्हा भेटूया एका नवीन आणि मनोरंजक कथेसह. मित्रांनो, आपण आपल्या चॅनलला दिलेल्या तुमच्या भरभरून प्रतिसादाबद्दल आणि प्रेमाबद्दल मी मनपूर्वक आभारी आहे. तुम्ही दाखवलेलं प्रेम मला शब्दात व्यक्त करणं कठीण आहे. पण तुमच्या या मोलाच्या पाठिंब्याबद्दल मी मनापासून तुमचे सर्वांचे आभार मानतो. तुमचं प्रेम असंच सदैव राहावं हीच माझी हात जोडून विनंती आहे. तुमच्या या प्रेमामुळेच आणि अधिकाधिक पुढे जाण्यासाठी प्रेरित होतो. आपण संपूर्ण कथा ऐकली त्याबद्दल आमचे सर्वांचे मनापासून आभार. पुन्हा एकदा धन्यवाद.